Hello everyone. In previous video we have started unit number 3, three-phase circuits, and we have discussed syllabus topic 4.1, introduction to polyphase AC circuits. Syllabus topic 4.1.1, why to use a polyphase system. Syllabus topic 4.1.2, how many phases. Syllabus topic 4.1.3, three-phase supply waveforms. Syllabus topic 4.2, advantages of polyphase systems over single phase systems. We have also covered the comparison of single phase and three phase systems. Syllabus topic 4.3, generation of three phase EMF, how to generate three phase EMF. Syllabus topic 4.3.1, complex and phasor representation of a three phase voltage. Okay, in previous video we have also covered syllabus topic 4.3.2, concept of symmetrical or balanced system. Okay, what is meant by symmetrical system or balanced system. And last one is, in previous lecture we have covered syllabus topic 4.3.3, concept of phase sequence. Okay, what is the importance of phase sequence. Okay, and in this video, in this lecture, we will going to study syllabus topic 4.4, types of three phase supply connection. Three phase supply connection चे प्रकार. Syllabus topic 4.4, सिमिलर टू द DC सिस्टम. DC सिस्टम म्हणजे बॅटरीची सिस्टम जी असते, विच आर टू वायर्स, त्याच्यामध्ये दोन वायर असतात, अधिक वायर आणि वजा म्हणजे ऋण वायर असते. ओके, बॅटरीची ओनली टू वायर्स आर सफिशियंट फॉर ट्रान्समिटिंग अ सिंगल फेज व्होल्टेज फ्रॉम वन पॉईंट टू अदर. ओनली टू वायर्स आर सफिशियंट फॉर ट्रान्समिटिंग अ सिंगल फेज व्होल्टेज फ्रॉम वन पॉईंट टू अदर. ओके, फक्त दोन वायर पुरेसे आहेत सिंगल फेज व्होल्टेज ट्रान्समिट करण्यासाठी, वहन करण्यासाठी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे. ॲज डिस्कस्ड इन द प्रिव्हियस सेक्शन, द थ्री फेज अल्टरनेटर हॅज थ्री सेपरेट वाइंडिंग्स, वन पर इच फेज. ओके, थ्री फेज अल्टरनेटर थ्री सेपरेट वाइंडिंग्स आहेत, प्रति फेज एक वायर असते. ओके, हेन्स द पॉवर जनरेटेड इन इच फेज कॅन बी ट्रान्समिटेड इंडिपेंडंटली. म्हणून जी पॉवर जनरेट होते ती प्रति फेज, स्वतंत्र प्रतिफेजमधून आपण ट्रान्समिट करू शकतो टू द लोडकडे, युजिंग टू वायर्स पर वाइंडिंग ॲज शोन इन फिगर 4.4.1. बट दिस विल रिक्वायर 6 डिफरंट वायर्स. परंतु फिगर 4.4.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये 6 वेगवेगळ्या वायर्स लागतील. ओके, बट दिस विल रिक्वायर 6 डिफरंट वायर. कसं काय, तर अल्टरनेटरमध्ये आपण 3 वाइंडिंग ठेवलेले आहेत, प्रत्येक वाइंडिंगचे 2 टोक असतील, ते प्रत्येक लोडला कनेक्ट करावे लागतील. अशा पद्धतीने 3 वाइंडिंगचे 6 टोक होतील आणि 6 लोडच्या वायर्सला ते कनेक्ट करावे लागतील. म्हणून देअर आर 6 वायर्स आर रिक्वायर्ड टू कनेक्ट द 3 लोड्स इंडिपेंडंटली. स्वतंत्ररित्या लोड कनेक्ट करायचे असतील तर 6 वायर्स रिक्वायर असतील टू द थ्री फेज वाइंडिंग्स ऑफ ॲन अल्टरनेटर. इथं पाहू शकतो आपण आर डॅश, वाय डॅश ही दुसरी वाइंडिंग आहे, बी डॅश ही तिसरी वाइंडिंग. ओके, थ्री फेज अल्टरनेटरमध्ये या 3 वाइंडिंग ठेवलेल्या आहेत, परंतु प्रत्येक वाइंडिंग रिस्पेक्टिव्हली प्रत्येक वाइंडिंगला एक लोड जर कनेक्ट करायचा असेल तर 2 वायर्स लागतील. ओके, अशा पद्धतीने 3 वाइंडिंग्सला 3 लोड वेगवेगळे कनेक्ट करायचे असतील तर 6 वायर्स लागतील. पहा फिगर 4.4.1, थ्री फेज सप्लाय सिस्टम विथ 6 वायर्स यूज्ड फॉर कनेक्शन. इवन दो, असं असलं तरी, सच ए सिस्टम इज प्रॅक्टिकली पॉसिबल. असं असलं तरी सिस्टम ही पॉसिबल आहे, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. इट मेक्स द सिस्टम कॉम्प्लिकेटेड अँड एक्सपेन्सिव्ह. परंतु हे सिस्टम काय होईल, गुंतागुंतीचे आणि खर्चिक होईल. ओके, गुंतागुंतीचे आणि खर्चिक होईल. 6 वायर कनेक्ट करणे हे गुंतागुंतीचं आणि खर्चिक होऊ शकते. हेन्स म्हणून इन प्रॅक्टिसमध्ये द 3 वाइंडिंग्स ऑफ द अल्टरनेटर आर इंटरकनेक्टेड. 3 वाइंडिंग्स अल्टरनेटरचे हे आंतर कनेक्शन केलेलं असतात इन 2 डिफरंट वेज, 2 वेगळ्या पद्धतीने, टू रिड्यूस द नंबर ऑफ वायर्स. ओके, नंबर ऑफ वायर्स कमी करण्यासाठी 2 वेगवेगळ्या पद्धतीने आंतर कनेक्शन केलेलं असते, रिक्वायर्ड फॉर दी कनेक्शन. ठीक आहे, आता असे कोणते कनेक्शन्स आहेत, टाइप्स ऑफ कनेक्शन्स, कनेक्शनचे प्रकार, जोडणीचे प्रकार. ठीक आहे, फर्स्ट पहा, थ्री फेज 3 वायर स्टार वाय कनेक्शन. ओके, थ्री फेज 3 वायर स्टार कनेक्शन ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीने कनेक्ट केलेलं असतं. ओके, सेकंड प्रकार आहे थ्री फेज 4 वायर स्टार कनेक्शन. थ्री फेज
फोर वायर स्टार कनेक्शन, हे स्टार कनेक्शन आहे परंतु फोर्थ वायर जी आहे ती न्यूट्रलची आहे. ओके. थर्ड प्रकार आहे, तिसऱ्या जोडणीचा प्रकार आहे थ्री फेज थ्री वायर डेल्टा कनेक्शन, थ्री फेज थ्री वायर डेल्टा कनेक्शन. ओके. तिन्ही कनेक्शन इथे पाहून घेऊ शकतो आपण फिगर 4.4.2 डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्शन्स फॉर अ थ्री फेज एसी सप्लाय. वेगवेगळे प्रकार आहेत कनेक्शनचे जोडणीचे फॉर अ थ्री फेज एसी सप्लाय. ठीक आहे. फर्स्ट आहे तो स्टार कनेक्शन. इथे पाहू शकतो आपण आर आर डॅश वाय वाय डॅश बी बी डॅश. स्टार कनेक्शनमध्ये प्रत्येक वाइंडिंगचं प्रत्येक सुरुवातीचं जे टोक आहे ते एकत्रित कनेक्ट केलेलं आहे. एकत्रित कनेक्ट केलेल्या पॉईंटला आपण एन म्हणजेच न्यूट्रल पॉईंट असे म्हणतो. ठीक आहे. सेकंड प्रकार आहे थ्री फेज फोर वायर स्टार कनेक्शन. ओके. थ्री फेज सिस्टम तर आहेच, स्टार कनेक्शन तर आहेच, परंतु एक फोर्थ वायर आहे ती न्यूट्रलची आहे. थ्री फेज थ्री वायर डेल्टा कनेक्शन, थ्री फेज थ्री वायर डेल्टा कनेक्शन. इथं पाहू शकता आर वाय आणि बी, आर वाय बी हे तीन वाइंडिंग म्हणजेच आर टर्मिनलचा दुसरा टोक वाय टर्मिनलच्या फर्स्ट टोकाला कनेक्ट केलेला आहे. वाय टर्मिनलचा दुसरा टोक बी टर्मिनलच्या फर्स्ट पॉईंटला कनेक्ट केलेला आहे, म्हणजेच बी वाइंडिंगच्या फर्स्ट पॉईंटला कनेक्ट केलेला आहे आणि बी वाइंडिंगचा दुसरा टोक हे आर वाइंडिंगच्या फर्स्ट पॉईंटला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.4.1 स्टार कनेक्शन. आता काय पाहून घेऊया. स्टार कनेक्शन वाय कनेक्शन सुद्धा याला म्हणतात. द स्टार और वाय कनेक्शन ऑफ थ्री फेज अल्टरनेटर वाइंडिंग इज शोन इन फिगर 4.4.3a. ओके. 4.4.3a मध्ये स्टार कनेक्शनची सेपरेट फिगर दाखवलेली आहे. दिस कॉन्फिगरेशन इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग वन एंड ऑफ थ्री फेज वाइंडिंग टुगेदर. हे जे कॉन्फिगरेशन आहे, हे जे समीकरण आहे ते आपण ऑब्टेन्ड मिळवलेलं आहे बाय ज्याच्याने कनेक्टिंग वन एंड ऑफ थ्री फेज वाइंडिंग टुगेदर. ओके. तीन फेज वाइंडिंगचे जे एक टोक आहेत ते एकत्रित कनेक्ट करून आपण हे कॉन्फिगरेशन मिळवलेलं आहे. वी कॅन कनेक्ट आयदर आर वाय बी और आर डॅश वाय डॅश बी डॅश टुगेदर. आपण आर वाय बी किंवा आर डॅश वाय डॅश बी डॅश हे एकत्र कनेक्ट करू शकतो. दिस कॉमन पॉईंट इज कॉल्ड ॲज न्यूट्रल पॉईंट. या कॉमन पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत, न्यूट्रल पॉईंट. अँड इट इज डिनोटेड बाय एन. आणि हे कॅपिटल लेटर एन या लेटरने आपण दर्शवतो, डिनोट करतो. द रिमेनिंग थ्री एंड्स ऑफ वाइंडिंग्स आर ब्राउट आउट फॉर द एक्सटर्नल कनेक्शन. आणि जे राहिलेले तीन एंड्स आहेत, तीन टोकं आहेत, ते काय करतो कनेक्शनसाठी आपण बाहेर आणतो. ब्राउट आउट म्हणजे बाहेर आणणे, फॉर एक्सटर्नल कनेक्शन बाह्य कनेक्शनसाठी. दीज एंड्स आर डिनोटेड बाय आर वाय बी ॲज शोन इन फिगर 4.4.3b. हे जे कनेक्शन्स आहेत, हे जे एंड्स आहेत त्यांना आपण आर वाय बी म्हणतो. ते फिगर 4.4.3b मध्ये दाखवलेले आहेत. ठीक आहे. फिगर 4.4.3a काय सांगते, स्टार कनेक्शन और वाय कनेक्शन. ठीक आहे. इथं पहा आर वाय बी हे बाह्य कनेक्शनसाठी एंड्स आहेत वाइंडिंगचे. ओके. तर आरचा आर डॅश टर्मिनल, वायचा वाय डॅश टर्मिनल आणि बीचा बी डॅश पॉईंट हे एकत्रित कनेक्ट केलेले आहेत. आणि एकत्रित कनेक्ट केलेल्या ह्या कॉमन पॉईंटला काय नाव दिलेलं आहे, कॅपिटल लेटर एन, न्यूट्रल. ओके. अल्टरनेटर वाइंडिंग्स आर आर डॅश वाय वाय डॅश बी बी डॅश. ओके. आणि जे एंड टर्मिनल्स आहेत आर वाय बी हे कनेक्शनसाठी ब्राउट आउट केलेले आहेत, बाहेर आणलेले आहेत. टर्मिनल्स ब्राउट आउट फॉर एक्सटर्नल कनेक्शन, बाह्य कनेक्शनसाठी हे बाहेर घेतलेले आहेत. ठीक आहे. तर पाहू शकता ही सेम पद्धत आहे स्टार कनेक्शनची. ओके. आर आर डॅश वाय वाय डॅश बी बी डॅश. ओके. प्रत्येक वाइंडिंगचे दुसरे टोक हे काय केलेले आहेत, इथे एकत्रित कनेक्ट केलेले आहेत आणि जे पहिले टोक आहेत ते बाहेर आणलेले आहेत कनेक्शनसाठी टू द लोड. फिगर 4.4.3b इक्विव्हॅलंट सर्किट. इक्विव्हॅलंट सर्किट म्हणजे समतुल्य सर्किट. स्टार कनेक्शनसाठी हे समतुल्य सर्किट आहे, इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे. फिगर 4.4.3 अशा पद्धतीने स्टार कनेक्शन हे केलं जातं थ्री फेज अल्टरनेटरमध्ये. आता डेल्टा कनेक्शन. सिलेबस टॉपिक 4.4.2 डेल्टा कनेक्शन. द डेल्टा और मेश कनेक्शन ऑफ द थ्री अल्टरनेटर वाइंडिंग इज ॲज शोन इन फिगर 4.4.4. फिगर 4.4.4 मध्ये डेल्टा कनेक्शन किंवा मेश कनेक्शन दाखवलेलं आहे. द डेल्टा और मेश कॉन्फिगरेशन इज ऑब्टेन्ड बाय कनेक्टिंग वन एंड ऑफ वाइंडिंग टू द स्टार्टिंग एंड ऑफ द अदर वाइंडिंग. ठीक आहे. वन एंड of the winding is connected to the starting end of the other winding such that it produces a closed loop as shown in figure 4.4.4. ओके. एका वाइंडिंगचा जो शेवटचा टोक आहे तो दुसऱ्या वाइंडिंगच्या सुरुवातीच्या टोकाला म्हणजेच ओके स्टार्टिंग एंडला कनेक्ट करायचा आहे, स्टार्टिंग एंडला कनेक्ट करायचा आहे.
तर पहा अशा पद्धतीने एक काय होईल, बंद मार्ग म्हणजेच क्लोज्ड पाथ तयार होईल. ओके, क्लोज्ड पाथ तयार होईल. आता इथे आर आर डॅश, आर वाइंडिंगचा दुसरा टोक आर डॅश हा वाय वाइंडिंगच्या सुरुवातीच्या टोकाला कनेक्टेड आहे आणि वाय वाइंडिंगचा दुसरा टोक वाय डॅश हा बी वाइंडिंगच्या पहिल्या टोकाला कनेक्टेड आहे आणि बी डॅश हे बी वाइंडिंगचं दुसरं टोक आर वाइंडिंगच्या पहिल्या टोकाला कनेक्ट आहे. ओके, इथं पाहू शकता अशा पद्धतीने क्लोज्ड सर्किटमध्ये तिन्ही वाइंडिंग्स एकमेकाला कनेक्टेड आहेत. अल्टरनेटर वाइंडिंग्स इथे पाहू शकता आणि इथे क्लोज्ड पाथ इथे तयार होत आहे, क्लोज्ड लूप तयार होत आहे. ओके, त्याच पद्धतीने जे कनेक्ट होणारे जे टर्मिनल्स आहेत, टोक आहेत, त्याच्यातून प्रत्येकी 3 वाइंडिंग्स आपण प्रत्येकी 3 टर्मिनल्स आपण कनेक्शनसाठी बाहेर आणतो, आर वाय बी. ओके, डेल्टा और मेश कनेक्शन यालाच आपण डेल्टा किंवा मेश कनेक्शन म्हणतो आणि डेल्टा आणि मेश कनेक्शनचा इक्विव्हॅलेंट सर्किट इथे दाखवलेला आहे. ओके, इथं पाहू शकता आर आर डॅश, वाय वाय डॅश, बी बी डॅश. ओके, आर वाइंडिंगचा आर डॅश हे एंड टर्मिनल वाय वाइंडिंगच्या वाय स्टार्टिंग पॉईंटला कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, तसेच वाय वाइंडिंगचा एंड पॉईंट वाय डॅश हा बी वाइंडिंगच्या स्टार्टिंग पॉईंट बी पॉईंटला कनेक्ट केलेला आहे. ओके, इक्विव्हॅलेंट सर्किट. सिलेबस टॉपिक 4.5 टाइप्स ऑफ लोड्स. तर लोड्सचे प्रकार कोणते आहेत? भार. लोड म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी गिळंकृत करणारी, खर्च करणारी वस्तू, जसे की बल्ब्स असेल. ओके, रेजिस्टिव्ह लोड आहे, इंडक्टिव्ह लोड आहे, कॅपॅसिटिव्ह लोड आहे. आपल्याकडे लोडचे भरपूर प्रकार आहेत. ठीक आहे, मशीन्स हे सुद्धा काय आहेत? लोड आहेत. ठीक आहे, फॉर डिफायनिंग म्हणजेच लोड्स म्हणजेच काय? इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, विद्युत उपकरणे. फॉर डिफायनिंग द फेज अँड लाईन करंट्स, let us define two types of load connection. For defining the phase and line current, phase आणि line current हे यांची परिभाषा करण्यासाठी let us define two types of load connection. दोन प्रकारचे लोड कनेक्शन आहेत. ओके, the two types of load connections are star connection of load and delta connection of load. ओके, लोड कनेक्शनचे दोन प्रकार आहेत, स्टार कनेक्शन ऑफ लोड आणि डेल्टा कनेक्शन ऑफ लोड. ओके, द स्टार और डेल्टा लोड्स आर नोन ॲज थ्री फेज लोड. स्टार किंवा डेल्टा लोडला आपण काय म्हणतो? थ्री फेज लोड असे म्हणतो. फिगर 4.5.1a shows the star connected load, whereas figure 4.5.1b shows the delta connected load. ओके, फिगर 4.5.1a मध्ये आपण पाहू शकतो स्टार कनेक्टेड लोड अँड फिगर 4.5.1b मध्ये पाहू शकतो डेल्टा कनेक्टेड लोड. ओके, इथं पहा Z1, Z2, Z3 हे प्रत्येक वाइंडिंगमध्ये कनेक्टेड आहेत. म्हणजे Z1 हा काय झाला? आर फेजचा लोड आहे, Z2 हा वाय फेजचा लोड आहे आणि Z3 हा बी फेजचा लोड आहे. अशा प्रत्येकी फेजला स्टार कनेक्टेडमध्ये असल्यामुळे, प्रत्येकी फेजला लोड हा स्टार कनेक्शनमध्ये कनेक्ट असल्यामुळे याला आपण स्टार कनेक्टेड लोड असे म्हणतो. इथे पाहू शकतो आपण फिगर बी मध्ये डेल्टा कनेक्टेड लोड. ओके, डेल्टा कनेक्टेड लोड. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 4.5.1 बॅलन्स्ड और अनबॅलन्स्ड लोड. संतुलित किंवा असंतुलित लोड. व्हेरी IMP, मोस्ट IMP हा पॉईंट आहे. या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत, जसे की विंटर 6, विंटर 10, विंटर 11, विंटर 13, विंटर 16 आणि समर 9, 10, 11, 12, 15, 17. ओके, अशा विंटर आणि समर एक्झाममध्ये ह्या टॉपिकवरती सिलेबस टॉपिक 4.5.1 बॅलन्स्ड और अनबॅलन्स्ड लोड, संतुलित किंवा असंतुलित भार म्हणजे काय, ओके, प्रश्न विचारलेले आहेत. अ स्टार टाइप और डेल्टा टाइप लोड कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. ओके, स्टार टाइप किंवा डेल्टा टाइप लोड जे आहेत हे पुढे वर्गीकरण त्यांचं केलेलं आहे 2 कॅटेगरीमध्ये, बॅलन्स्ड लोड किंवा अनबॅलन्स्ड लोड, बॅलन्स्ड लोड किंवा अनबॅलन्स्ड लोडमध्ये. स्टार टाइप किंवा डेल्टा टाइप लोड जे आहेत त्यांचं पुढे 2 वर्गीकरण होतं, बॅलन्स्ड लोड आणि अनबॅलन्स्ड लोडमध्ये. ठीक आहे, इथं पाहू शकता कन्सेप्ट ऑफ बॅलन्स्ड लोड. बॅलन्स्ड लोडची संकल्पना काय आहे? बॅलन्स्ड लोड म्हणजे काय? संतुलित भार म्हणजे काय? अ बॅलन्स्ड लोड इज दॅट, हा असा आहे की इन विच, ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ ऑल द इम्पिडन्सेस कनेक्टेड इन द लोड. ओके, मॅग्निट्यूड ऑफ ऑल इम्पिडन्सेस, सर्व प्रतिबाधा, इम्पिडन्सेस म्हणजे काय? प्रतिबाधा. सर्व मॅग्निट्यूडचे सर्व इम्पिडन्सेसचे मॅग्निट्यूड म्हणजे लेवल पातळी कनेक्टेड इन द लोड, लोडमध्ये जे कनेक्टेड केलेले आहे ते आर इक्वल, ते सेम असतात. ओके, अँड द फेज अँगल्स ऑफ देम ऑल्सो आर इक्वल, आणि त्यांचा जो फेज अँगल आहे तो सुद्धा काय असतो?
बरोबरीचा असतो, इक्वल असतो अँड ऑफ सेम टाईप आणि एकाच प्रकारचा असतो, इंडक्टिव्ह, रेझिस्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह. ठीक आहे, पुन्हा एकदा वाचतोय. कन्सेप्ट ऑफ बॅलन्स लोड. अ बॅलन्स लोड इज दॅट इन विच, बॅलन्स लोड हा असा आहे की ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ ऑल इम्पिडन्सेस, ओके, सर्व प्रतिबाधा इम्पिडन्सेसची जी मॅग्निट्यूड आहे, लेवल आहे, पातळी आहे, आवाका आहे, तो कसा असतो, तो इक्वल असतो अँड फेज अँगल्स ऑफ देम, आणि त्यांचे जे फेज अँगल्स आहेत ते सुद्धा बरोबरीच असतात, इक्वल असतात अँड ऑफ सेम टाईप, आणि ते एकाच प्रकारचे असतात, इंडक्टिव्ह, रेझिस्टिव्ह किंवा कॅपॅसिटिव्ह. ऑल द फेज व्होल्टेज विल हॅव इक्वल मॅग्निट्यूड, जे सर्व फेज व्होल्टेज आहेत ते इक्वल मॅग्निट्यूडचे असतात, इक्वल लेवलचे असतात. ऑल दी लाईन व्होल्टेजेस ऑल्सो विल हॅव इक्वल मॅग्निट्यूड, आणि सर्व जे लाईन व्होल्टेज आहेत ते सुद्धा काय असतात, इक्वल मॅग्निट्यूड असतात. अँड सेम इज ट्रू फॉर द फेज करंट्स अँड लाईन करंट्स ॲज वेल, आणि हे सुद्धा सत्य आहे की ते फेज करंट आणि लाईन करंटसाठी सुद्धा सेम असतात. ठीक आहे. Figure 4.5.2 A and B illustrate the balanced star and balanced delta loads respectively. ओके, फिगर 4.5.2 A आणि B हे दाखवतात बॅलन्स्ड स्टार आणि बॅलन्स्ड डेल्टा लोड रिस्पेक्टिव्हली. ओके, अनबॅलन्स्ड नाही, बॅलन्स्ड, त्याच्यामध्ये पण दोन प्रकार स्टार आणि डेल्टा हे दाखवतात. ठीक आहे. नोट दॅट मॅग्निट्यूड mod of Z and the phase angle phi for all the impedances Z1, Z2 and Z3 will be the same for the balanced load. ओके, हे लक्षात ठेवा की मॅग्निट्यूड जे आहे इम्पिडन्सेसची अँड फेज अँगल फाय जो आहे फॉर ऑल द इम्पिडन्सेस, सर्व प्रकारच्या इम्पिडन्सेससाठी, जसे की Z1, Z2 आणि Z3 विल बी द सेम, तो सेम आहे फॉर दी बॅलन्स्ड लोड, बॅलन्स्ड संतुलित लोडसाठी. ठीक आहे, इथं पाहू शकता Z1 इक्वल्स टू Z2 इक्वल्स टू Z3, तिन्ही इम्पिडन्सेस हे मॅग्निट्यूड आणि फेज अँगलच्या बाबतीत काय आहेत, सेम आहेत स्टार बॅलन्स्ड लोडसाठी. इथं पाहू शकता हा स्टार लोड आहे, त्याच्यामध्ये हा बॅलन्स लोड आहे, 1 हेनरी 2 ओहम, इंडक्टन्स किती आहे 1 हेनरीचा 2 ओहम. तसाच सेम बी फेजला सुद्धा काय असणार आहे, इंडक्टन्स 1 हेनरी, रेझिस्टन्स 2 ओहम. तसाच वाय फेजला काय असणार आहे, इंडक्टन्स 1 हेनरी 2 ओहम, म्हणजेच 1 प्लस J2, 1 प्लस J2, 1 प्लस J2. ओके, Z1, Z2, Z3, Z1ची किंमत किती असेल 1 प्लस J2 ओहम, Z2ची किंमत किती असेल तीच 1 प्लस J2 ओहम. म्हणजेच काय, तिन्ही फेजसाठी तिन्ही इम्पिडन्स हे मॅग्निट्यूड आणि त्यांचे फेज अँगल्स हे सेम आहेत. म्हणजे इथं पाहू शकता बॅलन्स्ड स्टार कनेक्टेड लोड. फिगर बी मध्ये डेल्टा कनेक्टेड लोड आहे, इथे सुद्धा Z1 इक्वल्स टू Z2 इक्वल्स टू Z3 हा सेम असणार आहे. यालाच आपण बॅलन्स्ड लोड म्हणतो, की ज्याच्यामध्ये कनेक्टेड असलेले इम्पिडन्सेस हे मॅग्निट्यूडच्या स्वरूपात आणि फेज अँगलच्या स्वरूपात हे सेम असतात, त्यालाच आपण बॅलन्स्ड लोड म्हणतो. ओके, हीच कन्सेप्ट आहे बॅलन्स लोडची, की प्रति फेजला जे लोड कनेक्टेड आहेत ते सेम मॅग्निट्यूड आणि सेम फेज अँगलचे असले पाहिजेत, तरच आपण त्यांना बॅलन्स्ड लोड असे म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कनेक्शन दोन आहेत, स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन. इथे पाहू शकतो अनबॅलन्स्ड लोड. आता असंतुलित लोड म्हणजे काय, इफ अ लोड डज नॉट सॅटिस्फाय, ओके, लोडमध्ये तो सॅटिस्फाय करत नाही, पूर्तता करत नाही, द कंडिशन ऑफ बॅलन्सची कंडिशन तो पूर्तता करत नाही, देन इट्स इज कॉल्ड ॲज अ अनबॅलन्स्ड लोड, आणि त्याला आपण काय म्हणतो, असंतुलित लोड असे म्हणतो. म्हणजेच आर फेजला 10 अँपियर आहे, वाय फेजला 15 अँपियर आहे आणि बी फेजला 9 अँपियर आहे. म्हणजे प्रति फेजला वेगवेगळ्या अँपियरचा लोड आहे, वॅटचा लोड आहे. ठीक आहे, अँपियर असेल किंवा वॅटचा लोड असेल तो वेगवेगळा आहे. ओके, लोड आपण वॅटमध्ये मेजर करतो. ठीक आहे, समजा आर फेजला 60 वॅट लोड आहे, वाय फेजला 40 वॅट लोड आहे आणि बी फेजला 100 वॅट लोड आहे. प्रत्येकी फेजला वेगवेगळे वेगवेगळे वॅटचे लोड आहेत. अशा लोडला आपण काय म्हणणार आहोत, अनबॅलन्स्ड लोड, म्हणजे ज्यांचा लोड हा सेम नाही आहे. द मॅग्निट्यूड अँड फेज अँगल्स ऑफ द थ्री impedances Z1 and Z2 and Z3, magnitude and phase angle of three impedances Z1, Z2 and Z3 differ from each other. differ म्हणजे वेगळे आहेत एकमेकांपासून. if the load is unbalanced type, ओके, if the load is unbalanced type, ओके, तर तो काय असतो, अनबॅलन्स्ड प्रकार असतो. फिगर 4.5.3 shows the unbalanced star and delta loads. ओके, फिगर 4.5.3 काय सांगतोय, अनबॅलन्स्ड असंतुलित स्टार आणि डेल्टा लोड्स. ठीक आहे, इथं पहा Z1 नॉट इक्वल टू Z2 नॉट इक्वल टू Z3, म्हणजे Z1 हा एक इम्पिडन्स आहे आर फेजचा, तो बरोबरीचा नाही आहे Z2ला. ओके, पुन्हा Z2 हा Z1 आणि Z3 साठी बरोबरीचा नाही आहे, म्हणजे तिन्ही वेगवेगळे आहेत. ओके, डिफर फ्रॉम इच अदर, यालाच आपण म्हणतो अनबॅलन्स्ड म्हणजे असंतुलित. आता कनेक्शन कोणतं आहे, स्टार, म्हणून अनबॅलन्स्ड स्टार. लोड तर
आहेत वेगवेगळे. ओके, प्रति फेजला तर कनेक्ट आहेत, पण कनेक्शन हे कशा प्रकारचं आहे? स्टार प्रकारचं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अनबॅलन्स्ड स्टार, असंतुलित स्टार कनेक्शन. आता त्याच पद्धतीने डेल्टासुद्धा आहे, अनबॅलन्स्ड डेल्टा. ओके, प्रत्येक प्रति फेजचे जे इम्पिडन्सेस आहेत ते वेगवेगळे आहेत आणि कनेक्शन कसे आहे? डेल्टामध्ये आहे, म्हणून अनबॅलन्स्ड डेल्टा आपण याला म्हणतो. फिगर 4.5.3 अनबॅलन्स्ड लोड, असंतुलित लोड. इन फिगर 4.5.3b Z1 = Z3 = 6 ओहम. ओके, हां, इथं पाहू शकतो आपण फिगर 4.5.3b, म्हणजेच या फिगरमध्ये डेल्टा कनेक्शनच्या फिगरमध्ये Z1 आणि Z3 हे सेम आहेत. Z1 आणि Z3 हे सेम आहेत, 6 ओहमचे आहेत. ओके, स्टील दिस इज अन अनबॅलन्स्ड डेल्टा. ओके, तरीही हे काय आहेत? अनबॅलन्स्ड डेल्टा कनेक्शन आहे. बिकॉज कारण की ऑल द इम्पिडन्सेस आर नॉट आयडेंटिकल. ओके, Z1 आणि Z2 जरी सेम असले तरी सर्व इम्पिडन्सेस सेम नाही आहेत. म्हणजे Z3 हा Z2 हा वेगळा आहे. ओके, Z1 आणि Z3 हे सेम आहेत, 6 ओहमचे आहेत. मग याला आपण बॅलन्स्ड लोड म्हणू शकत नाही. तोपर्यंत म्हणू शकत नाही जोपर्यंत तिसरासुद्धा म्हणजेच Z3 हा सुद्धा काय असायला पाहिजे? 6 ओहम येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, तो नाही आहे म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? अनबॅलन्स्ड डेल्टा. ओके, स्टील दिस इज अन अनबॅलन्स्ड डेल्टा बिकॉज ऑल द इम्पिडन्सेस आर नॉट आयडेंटिकल. सर्व जे इम्पिडन्सेस आहेत ते एकसारखे नाही आहेत. सिलेबस टॉपिक 4.5.2 कंपॅरिझन ऑफ बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोड. सिलेबस टॉपिक 4.5.2 कंपॅरिझन ऑफ बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोड. आता संतुलित आणि असंतुलित लोडचा जो भार आहे, म्हणजे लोड आहे, त्यांचं कंपॅरिझन, त्यांचा फरक दिलेला आहे. सिरियल नंबर, बॅलन्स लोड, अनबॅलन्स लोड. बॅलन्स लोड म्हणजे काय? अनबॅलन्स लोड म्हणजे काय? अत्यंत महत्त्वाचा. ओके, अत्यंत महत्त्वाचा हा सिलेबस टॉपिक आहे, बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोड. ठीक आहे, बॅलन्स लोड पहा. A balanced load is that in which magnitudes of all the impedances connected in the load are equal. बॅलन्स लोडची थोडक्यात डेफिनेशनच आहे. बॅलन्स लोड इज दॅट, बॅलन्स लोड हा असा आहे की इन विच, ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड्स म्हणजे लेवल, पातळी, आवाका, ठीक आहे, ऑफ ऑल द इम्पिडन्सेस म्हणजेच काय? प्रतिबाधा. एक जर तुम्ही बल्ब जर कनेक्ट केलं तर त्याच्यामध्ये प्रतिबाधा असणार आहे, इम्पिडन्सेस असणार आहे. ठीक आहे, जरी तो रेजिस्टिव्ह लोड असला तरी इम्पिडन्सेस. किंवा एक मोटर जर तुम्ही कनेक्ट केली 3 फेजची, तर आर फेजमध्ये जो इम्पिडन्स असणार आहे, बी फेजमध्ये जो इम्पिडन्स असणार आहे, किंवा वाय फेजमध्ये जो इम्पिडन्स असणार आहे, तो कसा असायला पाहिजे? सेमच असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. ठीक आहे, इथं पहा, इज दॅट इन विच, ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड्स ऑफ ऑल द इम्पिडन्सेस कनेक्टेड इन द लोड आर इक्वल. ओके, तरच आपण त्याला बॅलन्स लोड असे म्हणणार आहोत. अनबॅलन्स्ड लोडमध्ये काय होतं? अँड अनबॅलन्स्ड लोड, असंतुलित लोड, इज दॅट इन विच, अनबॅलन्स लोड हा असा आहे की ज्याच्यामध्ये इन विच द इम्पिडन्सेस इन वन ऑर मोर फेजेस डिफर फ्रॉम द इम्पिडन्सेस ऑफ अदर फेजेस. ठीक आहे, इम्पिडन्सेस एका किंवा एकपेक्षा जास्त हे वेगळे असतात फ्रॉम इम्पिडन्सेस ऑफ अदर फेजेस. ओके, राहिलेल्या इम्पिडन्सच्या दुसऱ्या फेजेसनुसार. ठीक आहे, सेकंड पॅरामीटर आहे बॅलन्स लोडमध्ये, ऑल द फेज अँड लाईन व्होल्टेजेस विल हॅव इक्वल मॅग्निट्यूड. सर्व फेज आणि लाईन व्होल्टेज हे इक्वल मॅग्निट्यूड असतात. लाईन करंट ऑल्सो हॅव इक्वल मॅग्निट्यूड, आणि लाईन करंटसुद्धा काय असतात? इक्वल मॅग्निट्यूडचे असतात. अनबॅलन्स्ड लोडमध्ये ऑल दी व्होल्टेज आर फिक्स्ड अँड लाईन करंट्स विल नॉट बी इक्वल नॉर विल हॅव 120 डिग्री फेज डिफरन्स. ऑल दी व्होल्टेज आर फिक्स्ड, सर्व प्रकारचे व्होल्टेज हे फिक्स असतात, स्थिर असतात. अँड लाईन करंट्स विल नॉट बी इक्वल, आणि जे लाईन करंट असतात ते इक्वल नसतात. नॉर विल हॅव 120 डिग्री, किंवा 120 अंशाच्या कोनामध्ये पण नसतात, फेज डिफरन्समध्ये पण नसतात. ठीक आहे, बॅलन्स लोडमध्ये थर्ड डिफरन्स आहे. फॉर बॅलन्स लोड द फेज व्होल्टेज इज 1/√2 ऑफ लाईन व्होल्टेज. फॉर बॅलन्स बॅलन्स्ड लोडसाठी द फेज व्होल्टेज आहे, कसे आहे? 1/√2 चे, कोणाचे? लाईन व्होल्टेजचे. ओके, फेज व्होल्टेज हे 1/√2 आहे लाईन व्होल्टेजचे. फेज व्होल्टेज हे 1/√2 आहे लाईन व्होल्टेजचे. अत्यंत महत्त्वाचं आहे फॉर बॅलन्स्ड लोड. थर्ड जो डिफरन्स आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. फॉर बॅलन्स लोडसाठी फेज व्होल्टेज हा कसा असतो? लाईन व्होल्टेजच्या 1/√2 पटीने असतो. ठीक आहे, फॉर अनबॅलन्स्ड लोड द फेज व्होल्टेज इज नॉट म्हटलेला आहे. ओके, इज नॉट, फेज व्होल्टेज हा 1/√2 इतका लाईन व्होल्टेजच्या पटीने नसतो, इज नॉट. ओके,
For balanced load, phase angle of impedances are equal. For balanced लोडसाठी फेज अँगल्स ऑफ इम्पिडन्सचे फेज अँगल जे आहेत आर इक्वल, ते इक्वल असतात अँड ऑफ सेम टाईप, आणि ते एकाच प्रकारचे असतात, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह किंवा रेझिस्टिव्ह. अनबॅलन्स्ड लोडमध्ये फॉर अनबॅलन्स्ड लोड फेज अँगल्स आर नॉट इक्वल. फेज अँगल जे आहे ते आर नॉट इक्वल्स. ओके, म्हणजे जसं की आपण टॅन इनवर्स एक्स अपॉन आर फाइंड आउट करत होतो, फेज अँगल फाय तो काय असतो, अनइक्वल असतो, नॉट इक्वल, इक्वल नसतो. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.5.3 न्यूट्रल शिफ्ट इन अनबॅलन्स लोड. हा जो सिलेबस टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, सिलेबस टॉपिक 4.5.3 न्यूट्रल शिफ्ट इन अनबॅलन्स्ड लोड. असंतुलित भारमध्ये असंतुलित लोडमध्ये न्यूट्रल शिफ्ट कशी होते. ओके, न्यूट्रलची बदल कशी होते, न्यूट्रल बदलतो कसा, तो आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते सिलेबस टॉपिक कव्हर केले ते पुन्हा एकदा रिवाइज करूयात. ओके, सिलेबस टॉपिक 4.4 टाइप्स ऑफ थ्री फेज सप्लाय कनेक्शन. थ्री फेज सप्लाय कनेक्शनचे प्रकार आपण पाहिले. ओके, फर्स्ट आहे थ्री वायर स्टार कनेक्शन, थ्री फेज 4 वायर स्टार कनेक्शन, थ्री फेज 3 वायर डेल्टा कनेक्शन. स्टार कनेक्शन कशा पद्धतीने आपण ते पाहिला. डेल्टा कनेक्शन, टाइप्स ऑफ लोडचे प्रकार. सिलेबस टॉपिक 4.5 लोडचे प्रकार. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण टाइप्स ऑफ लोड, स्टार कनेक्टेड लोड, डेल्टा कनेक्टेड लोड. परंतु पुन्हा त्यांचे दोन वर्गीकरण होतात, बॅलन्स्ड लोड आणि अनबॅलन्स्ड लोड. अ स्टार टाइप और डेल्टा टाइप लोड कॅन बी फर्दर क्लासिफाइड इंटू 2 कॅटेगरीज, बॅलन्स्ड लोड आणि अनबॅलन्स्ड लोड, संतुलित लोड आणि असंतुलित लोड. आता बॅलन्स लोड कोणाला म्हणायचं की स्टार कनेक्शन असू दे किंवा डेल्टा कनेक्शन असू दे, प्रत्येक फेजमध्ये जो इम्पिडन्सेस कनेक्टेड आहे त्या इम्पिडन्सेसची मॅग्निट्यूड आणि फेज अँगल जर प्रत्येक फेजला कनेक्टेड असलेल्या इम्पिडन्सेसची सेम असेल, जसे की Z1 इक्वल्स टू Z2 इक्वल्स टू Z3, हे सेम असतील तर आपण त्याला बॅलन्स्ड कनेक्शननुसार स्टार कनेक्शन आणि डेल्टा कनेक्शन लोड असे म्हणणार आहोत. अनबॅलन्स्डमध्ये काय तर इम्पिडन्सेस हे सेम नसतात. ओके, इम्पिडन्सेस प्रति फेजचे जे लोड आहेत त्यांचा इम्पिडन्सेस हा सेम नसतो. Z1 नॉट इक्वल्स टू Z2 नॉट इक्वल्स टू Z3, अशांना आपण काय म्हणतो, अनबॅलन्स्ड कनेक्शननुसार स्टार कनेक्टेड किंवा डेल्टा कनेक्टेड लोड असे म्हणतो. कंपॅरिझन ऑफ बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड लोड, संतुलित लोड आणि असंतुलित लोड यांचं आपण कंपॅरिझन पाहिलं सिलेबस टॉपिक 4.5.2 मध्ये. सिलेबस टॉपिक 4.5.3 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, न्यूट्रल शिफ्ट इन अनबॅलन्स्ड लोड. सो for next lecture, next video, keep watching SRG Technical, and thanks for this video.